सांधेवात, आमवात की वातरक्त नक्की कुठल्या प्रकारचा वातव्याधी तुम्हाला आहे हे स्वतः ओळखण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. भरमसाठ सगळ्याच टेस्ट किंवा इन्व्हेस्टिगेशन्स न करता जो त्रास असेल त्यानुसार तेवढंच इन्व्हेस्टिगेशन करून तुम्ही स्वतः तुमच्या आजाराचं डायग्नोसिस किंवा निदान करू शकणार आहात. आता सर्वात पहिले सांधेवात, आमवात किंवा वातरक्त यांच्यातील डिफरन्स लक्षात घेऊया. आमवात यामध्ये विशेषतः वातदोष, कफदोष आणि आमदोषाशी संबंध असतो. यालाच आधुनिक भाषेत रुमेटॉइड आर्थरायटिस याच्याशी आपण कंपेअर करू शकतो. वय आमवात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त असते. यात सांधे कुठले इन्व्हॉल्व असतात तर 1 किंवा 2 किंवा शरीरातील सगळे सांधेही यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. यातील वेदनेचं स्वरूप कसं असतं तर यामध्ये सांधेदुखी, सांधे ताठरणे, जडपणा, सर्व शरीर दुखणं, त्यासोबतच मध्ये कधीही ताप येणं किंवा थंडी वाजून येणं ही लक्षणं असतात. सांधेवात यामध्ये विशेषतः वातदोषाशी संबंध असतो. याला आधुनिक भाषेत ऑस्टिओआर्थरायटिसशी आपण कंपेअर करू शकतो. वय हे शक्यतो मध्यम वयानंतर आणि वृद्धावस्थेत होते. यात प्रामुख्याने गुडघा म्हणजे नी जॉईंट आणि हिप जॉईंट किंवा शोल्डर जॉईंट इन्व्हॉल्व होतात. यातील वेदना मंद स्वरूपाच्या असतात. सांध्यामध्ये कटकट असा आवाज येतो. हालचाल पूर्णतः करता येत नाही. वातरक्त यामध्ये विशेषतः वात आणि रक्त या दोषांशी संबंध असतो. यास आधुनिक भाषेत गाऊटशी आपण कंपेअर करू शकतो. वातरक्त हे मध्यम वयापासून पुढे बघायला मिळते. यात सुरुवातीला छोटे सांधे म्हणजेच हातांची बोटं, पायाचा अंगठा यांपासून सुरुवात होऊन नंतर ते पसरते. यात आग होणं, जळजळ, लालसरपणा असतो आणि वेदना खूप असते. इन्व्हेस्टिगेशन्स आयुर्वेदात निदान करताना तुमची लक्षणं आणि त्यासोबत नाडी परीक्षा करून दोषांची दृष्टी बघून कुठला वातविकार आहे हे ठरविले जाते. आधुनिकता इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असल्यास आमवात असताना ESR, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि RA फॅक्टर या ब्लड टेस्ट आणि त्यासोबत जो जॉईंट दुखतो आहे त्याचा एक्स-रे ही इन्व्हेस्टिगेशन्स उपयोगी ठरतात. सांधेवात असताना सिरम कॅल्शियम, हिमोग्लोबिन आणि एक्स-रे यांमधून निदान होऊ शकते. वातरक्त असताना सिरम युरिक ऍसिड, ESR, RFT जी किडनीची टेस्ट आहे आणि जॉईंट एक्स-रे यांद्वारे निदान करता येते. वर जी लक्षणं आणि कंडिशन सांगितले आहेत स्वतःमध्ये त्यांचं परीक्षण करून मग त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टिगेशनची निवड करू शकता, जेणेकरून सगळ्याच टेस्ट करून विनाकारण खर्च वाढणार नाहीत. पण यासोबतच प्रत्येकाच्या शरीरातील दोषांची स्थिती, शरीराची ठेवण, लाईफस्टाईल या गोष्टी देखील निदानासाठी गरजेचं असतं आणि त्यामुळेच वैद्यांचा सल्ला घेणंही आवश्यक असतं.